नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आषाढी एकादशी निमित्तच खास अशी पारंपरिक रेसिपी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे कापण्या. फार अप्रतिम रेसिपी आहे ही आणि ती कशी बनवायची ते योग्य टिप्स आणि कृतीसहित आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स ग्रुपमध्ये. तर ह्या कापड्या कशा बनवायच्या त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. कापड्या बनवण्यासाठी मिक्सरला एक आपण मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी हे बघा, पाव चमचा बडीशेप, अर्धा चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा साखर. हे आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला हे बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. कापण्यासाठी जे गुळाचं पाणी बनवायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण ह्या वाटीने, तुमच्याकडे ज्या आकाराची वाटी असेल ती घ्या तुम्ही. ह्या एका वाटीने मी 1 वाटी गूळ घेतला आहे. आता जेवढा गूळ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता 1 वाटी गुळाला मी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याचा अजिबात एकतरी दोनतरी कसाही पाक बनवायचा नाही. फक्त गूळ विरघळला आपला पाण्यामध्ये की नंतर गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून द्यायचं आहे. गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, अजिबात त्याचा एकतरी पाक जसं मी सांगितलं तसं बनवायचं नाही. आता हे पाणी आपण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी पाहूया. गुळाचं पाणी आपण जे करून घेतलेलं ते पूर्ण गार झालेलं आहे. त्यात आपण एका भांड्यामध्ये गाळून घेऊया. हे पाणी गाळूनच घ्यायचं आहे, कारण कधी कधी गुळामध्ये इम्प्युरिटीज असतात. सो हे बेटर गाळून घेतलं तर हे गाळून झालं आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागू. आता कापण्यांसाठी एका परातीमध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळी पिठं जी घेणार आहोत ती चाळून घ्या. त्यानंतर पाव वाटी बेसन आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा. बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा असतो तो मिक्सरला वाटून घ्यायचा. त्यानंतर आपण मिक्सरला जे बडीशेप, वेलची आणि साखर याचं जे मिश्रण करून घेतलेलं ते घालून घेऊया आणि चिमूटभर मीठ. आता सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ह्याला कडकडीत आपण तेलाचं मोहन घालायचं आहे. साधारण एवढ्या जे सगळं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्यासाठी 2 चमचे तेलाचं मोहन आपण घालणार आहे. तेलाचं मोहन घातल्यानंतर काळजी म्हणून चमच्याने सगळं मिश्रण मिक्स करा, कारण तेल खूप गरम असतं. म्हणजे व्यवस्थित सगळं जे आपण मोहन घातलं तेलाचं ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, तरच आपल्या अशा खुसखुशीत होणार कापण्या. हे थोडंसं मिक्स केलं ना चमच्याने थोडा वेळ, की नंतर मग तुम्ही हाताने मिक्स करू शकता. तोपर्यंत तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, म्हणजे चटका लागणार नाही. हे बघा, सगळं जे मोहन आहे ते पिठाला व्यवस्थित लागलं आहे. हे कळतं कसं माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, आपण जनरली जे मोहन टाकल्यावर कंडिशन असते तीच. हे बघा, असा छान असा घट्ट गोळा त्याचा बनतो. हे बघा, असा गोळा बनला पाहिजे तरच ते पदार्थ खुसखुशीत होतात. स्वतः हे व्यवस्थित मळून झालेलं आहे. सगळं तेल लावून झालेलं आहे. आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते थोडं थोडं घालायचं आणि हे पीठ मळायचं. एकदम पाणी घालायचं नाही, जशी गरज लागेल असंच पाणी वापरायचं आहे. आता हे थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आणि मिश्रण आपण मळून घ्यायचं आहे. आणि आपण जसं पोळीसाठी वगैरे असं कणिक मळतो तशी मऊसुदच अशी कणिक मळून घ्यायची. गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे. हे बघा, असं व्यवस्थित मऊसूद गोळा मळलेला आहे. आता 5 मिनिटं आपण रेस्ट करत ठेवूया. नंतर ह्याच्या आपण कापण्या कापून घेऊ. 5 मिनिटं रेस्ट झालेली आहे. आता आपण हा गोळा पुन्हा एकदा थोडासा मळून घेऊ. छान सॉफ्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे आपण असे 2 गोळे काढून घेऊ आणि ही मोठी पोळी ह्याची ह्या गोळ्याची लाटून घ्यायची आणि त्याच्या आपण कापण्या कापून घेऊया. आपण जो गोळा
असा मोठा करून घेतला होता. तर आता आपण छानपैकी लाटून घेऊया. कापड्यांची ही जी पोळी लाटतो आपण ती थोडी जाडसरच लाटायची, खूप पातळ लाटायची नाही, कारण नाहीतर त्या कापड्या ज्या असतात त्या कडकडीत होतात. हे बघा, ही पोळी एवढी जाड ठेवलेली आहे आपण. आता ह्याच्यावर आपण खसखस लावून घ्यायची. छान अशी वरून मस्त पेरून घ्यायची. ती खायला पण छान लागते आणि दिसते पण छान. सो अशी थोडंसं टॅप करून घेऊया आपण. खसखस लावल्यानंतर फक्त असं एकदा दोनदा असं फिरवून घ्यायचं, म्हणजे ती खसखस आहे ती सगळी व्यवस्थित त्या पोळीला चिकटते. आता आपण ह्याच्या कापड्या कापून घेऊया. कापड्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता. आपण जनरली शंकरपाळीचा जो डायमंड शेप असतो त्या शेपमध्येच आपण कापड्या कापून घेऊया. हे बघा, छान अशा आपल्या ह्या कापड्या कापून झालेल्या आहेत. आता आपण या तळून घेऊया. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कापड्या सोडून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची टीप अशी की ही लो मिडियमवरच करायची रेसिपी आहे. आपण गॅस अजिबात मोठा करायचा नाही. तर आपण एक एक अशा कापड्या सोडून घेऊया आणि छान अशा ब्राऊन रंगावर याला खरपूस असं तळून घ्यायचं. कापड्या छान अशा खरपूस ब्राऊन रंगावर फ्राय करून झालेल्या आहेत. तुम्ही रंग पाहू शकता किती छान आलेला आहे. याला खसखस वरती किती छान दिसते. सो ते आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर पारंपरिक ही कापड्यांची रेसिपी नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोवर स्वस्थ राहा, काळजी घ्या.